जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविशी चालविशी हाती धरोणिया, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती। भगवान आमच्या सोबत आहे, आम्ही नाही चालत। चालविशी हाती धरणिया, चालविशी हाती धरणिया, भगवान आमच्या सोबत आहे हे स्वतः सांगतायत ना, ते माझे जगद्गुरु तुकोबर आहेत। महाराजांचं महिमान सामान्य नाही, असामान्य। महाराजांची आध्यात्मिक उंची सांगायला निघालो ना, प्रमाण सापडतात आपल्याला। अनुरेणुया ठोकडा तुका आकाशा एवढा, अनुरेणुया ठोकडा तुका आकाशा एवढा। कधी कधी क्षुल्लक धाडस करण्याचा प्रयत्न करते मी, ऐकून वाईट वाटल, पण त्याच्या पुढचं ऐकलं की कानांचं सुद्धा समाधान होईल। माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची उंची आभाळा एवढी नाही। म्हणतायत माझे महाराज आभाळा एवढे उंच आहेत, पण नाही, माझ्या महाराजांची उंची आभाळा एवढी नाही। माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या उंची पुढे आभाळ सुद्धा ठेंगणे, एवढे उंच माझे जगद्गुरु तुकोबराय। महान संत जगद्गुरु तुकोबराया, त्यांच्या चरित्राच्या प्रत्येक एका अंगापासून माणसाचं जीवन अभंग व्हावं, एवढं सुंदर महाराजांचं चरित्र। असे माझे जगद्गुरु तुकोबराया। आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या। बोलणं माझं लक्षात घ्या, जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहेत। पण हिताच्या ठिकाणी जागा, जागा कुणाला म्हणावं, हित कशाला म्हणावं याचा थोडासा विचार करावा लागेल आपल्याला। कशाला म्हणतात हित? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे। चांगल्या गोष्टीमध्ये जी माणसं सतत असतात, समजावं त्यांना हित कळालं, आणि ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी माणूस सातत्यानं करतोय ना, समजावं तो जागा आहे। चांगल्या गोष्टीचं सातत्य ज्याच्या जीवनामध्ये आहे तो जागा आहे। चांगल्या गोष्टी, मग चांगलं बोलणं असेल, चांगलं पाहणं असेल, चांगला व्यवहार असेल, चांगलं ऐकणं असेल, चांगलं कर्म असेल, या सगळ्या गोष्टी जो व्यक्ती सातत्यानं करतोय आणि त्या चांगल्या गोष्टीच्या माध्यमातून माणसं जोडतोय नवल नाही, देव सुद्धा जोडण्याचा प्रयत्न करतोय, समजावं तो हिताच्या ठिकाणी जागा आहे। बोलणं माझं समजून घ्या माझ्या ताई दादांनो। काही लोकांना हितही कळत नाही आणि जागा कोण आहे ते सुद्धा कळत नाही। मी नेहमीच सांगते, काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात। त्याला काय जागा म्हणायचं? त्याला हित कळालं म्हणायचं? एका बाईनं तर काल्याचं कीर्तन ऐकलं, कीर्तन ऐकून घरी निघाले, गल्लीतून जाताना एका छोट्या लेकरानं भरत बाबा घरातला देव तांब्या दारात फेकला, काला ऐकलाय ते ना, तिनं टुपकन उचलला तांब्या पदरात घातला, गेली घराला। काय कळालं तिला? काहीच कळालं नाही। परिवर्तन जर नसेल, चांगलं स्वीकारण्याची वृत्ती नसेल तर उपयोग नाही। आता पहा, जागा कोण आहे? जो सद्गुणांचा आपल्यामध्ये विकास करतोय, दुर्गुणांचा त्याग करतोय, तो जागा आहे। याच्याही पेक्षा आणखी सोपं सांगते तुम्हाला, जो आपल्या अंतःकरणातला राम जागा ठेवतो, रावणाला बाजूला काढतोय, तो जागा आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल, राम कोण, रावण कोण, आपल्यात आहेत का? आहेत तर कुठे आहेत? आम्ही तर नावाचे अमुक आहोत, अमुक तमुक आहोत, मग आमच्यात राम रावण कुठे? मी तुम्हाला विस्तारानं सांगते, तुमचा अभ्यास आणि तुमचं परीक्षण तुम्हीच करा। कारण माणूस स्वतःला जेवढं ओळखतो ना आपलं आपण, तेवढं दुसरं कोणी ओळखू शकत नाही आपल्याला। तर आपल्यात राम जागा आहे का आपल्यातला रावण जागा आहे
हे समजून घ्या. हे तुम्हाला पटवून देण्यासाठी मी एक रामायणातला प्रसंग सांगते. प्रसंग गोड आहे, पण त्या प्रसंगाकडे वळण्या अगोदर हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ए रामायण है पुण्य कथा श्री राम 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 कथा. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. रामायणातला प्रसंग आहे. रावण मारला बरं कुणी? भगवान प्रभू रामचंद्रजीनं. भाविकर, रावण मारला रामानं. मस्तक तुटून जमिनीवर पडलेला होता, रक्ताचा पाट वाहत होता. प्रसंग कान देऊन ऐका. जेव्हा रावणाच्या पत्नीला कळालं, मंदोदरीला, माझा पती मरण पावला, पतिव्रता होती दादा ती, हंबरडा फोडून जिथे पतीचं शव पडलं ना तिथे पळत आली. पतिव्रता नारी आहे ती. किती त्रास झाला असेल तिला, किती भयंकर दुःख झालं असेल तिला. बरं, मंदोदरी काय सामान्य आहे का? 5 पतिव्रतामध्ये अव्वल नाव आहे तिचं. 5 पतिव्रतामध्ये मंदोदरीचं विशेष सांगते मी तुम्हाला. मंदोदरीचं विशेष, आपण अंगावरती सोनं घालतो, त्या सोन्यावर मळ चढतो की नाही? बाबी, सोन्यावर मळ चढतो की नाही? पण मंदोदरी अशी पतिव्रता होती, तिनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातलं मळ निघून जात होतं. अशी होती ती विशेष. महान पतिव्रता मंदोदरी. पाहिले तिनं, तिच्या पतीचं प्रेत पडलंय, हंबरडा फोडून रडते ती. रडत असताना तिनं विचारलंय रागामध्ये, माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. पतिव्रता आहे तू का म्हणे? पतिव्रता. तिची देवावरी सूर्याला एका जागेवर थांबवण्याची ताकद आहे तिच्यामध्ये. पतिव्रतेची ताकद सांगते मी तुम्हाला. एका पतिव्रतेनं श्रीकृष्ण भगवंताला शाप दिला, तुझ्या कुळात कुणी राहणार नाही, तुझ्या साऱ्या कुळाचा नाश होऊन जाईल. अरे तुला 5 वाचवता आले, 100 मातीत घातले तू. त्यातलं 1 तरी वाचवायचं होतं. आई म्हणायला ठेवायचं होतं मला. तू 100 मातीत घातले, 5 वाचवले. माझा शाप आहे तुला, तुझ्या कुळात कुणीच राहणार नाही, तुझ्या साऱ्या कुळाचा नाश होऊन जाईल. एका पतिव्रतेनं शाप दिला विश्वाच्या मालकाला, परिपूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्ण परमात्माला. त्या पतिव्रतेचं नाव काय? झोपल्या का काय बाबी? त्या पतिव्रतेचं नाव काय? हा, महिला मंडळ सांगा. उग तुम्ही घेताल नाव तर लागतील भांडणं कीर्तन झाल्यावर. पुरुष मंडळ नका सांगू. काय नाव काय? हा, गांधारी. गांधारी ऐका बरं का. जिनं देवाला शाप दिला तुझ्या साऱ्या कुळाचा नाश होईल, तिचं नाव गांधारी. काय महान पतिव्रता आहे ती. तिचं लग्न जमलंय त्या दिवशी तिला कळालं तिचा होणारा पती आंधळा आहे. ज्या दिवशी तिचं लग्न जमलं ना, तिला कळालं तिचा होणारा पती आंधळा आहे. हे जेव्हा तिला कळालं त्या दिवशी तिनं डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. काय तयारी? ती म्हटली माझ्या पतीला जर जग पाहता येत नसेल किंवा दिसत नसेल तर मी सुद्धा हे जग पाहणार नाही. पतिव्रतेचं लक्षण. मी सुद्धा हे जग पाहणार नाही. एका पतिव्रतेनं ठरवलंय, जर माझ्या पतीला जग पाहता येत नसेल तर मी सुद्धा जग पाहणार नाही. याच्यातून आपण शिका. जर मालकाला शुगर असेल तर आपल्याला गुलाबजामुन खाण्याचा अधिकार आहे का? बाबी, भरत बाबा, हे बरोबर आहे की नाही? पप्याच्या बापाला शुगर आहे, पप्याची माई गटागट गुलाबजामुन खाते. वर्ण म्हणते तुम्हाला शुगर आहे, तुम्ही नका खाऊ, तुमच्यावरचं मीच खाते. मी काही तुम्हाला असं काही विशेष बोलणार नाही, पण तुम्ही समजून घ्या याच्यातून. पतिव्रता मंदोदरी महान पतिव्रता आहे. तिला राग आलाय, रागात भडकलीये. माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. कुणीतरी सांगितलं, तो तिथे दगडावर बसलेला आहे. मागच्या बाजून आली, समोरून नाही, मागच्या बाजून आली. तिची सावली रामरायाच्या चरणाजवळ पडली. राम तटकून उठून उभे राहिले, हात जोडले. आई, कोण आहेस तू?
आई या एका शब्दात मंदोदरीचा रागच शांत झाला, कारण त्या शब्दाची ताकद तेवढी आहे. रागात आली मंदोदरी, शांत झाली आणि म्हणते, हे तपस्वी, 10 मस्तकाचा 20 भुजांचा प्रतापी, शौर्यवान, धैर्यवान, कैलास पर्वत हातावर घेऊन नाचणारा, कुबेराच्या कॉलरला पकडून मृत्यूलोकात आणणारा असा प्रतापी रावण, त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे. आई मला माफ कर. तुझा पती खूप महान होता, शंकराचा भक्त होता, त्याचं साम्राज्य मोठं होतं, शौर्यवान होता, ताकदीनं मोठा होता, बुद्धीनं मोठा होता, ज्ञानानं मोठा होता, गुणानं मोठा होता, सगळं काही त्याच्यामध्ये विशेष होतं. अगं ब्रह्माचा वंशज होता, चांगल्या कुळात त्याचा जन्म झाला, पण अधर्मानं वागला आई, म्हणून मला मारावा लागला. नाही तर त्याला मी मारावा असं काही मी ठरवलेलं नव्हतं, पण तो अधर्मानं वागला म्हणून मला मारावा लागला. मला माफ कराई. मंदोदरी शांत झालेली तर आहे, पण ती म्हणते, हे तपस्वी, मी तुला कोसण्यासाठी, तुला शाप देण्यासाठी इथं आलेली नाही. माई तू कशासाठी आली इथं? हे तपस्वी, मला माहिती आहे माझ्या पतीचं सामर्थ्य. कैलास पर्वत हातावर घेऊन नाचत होता तो, शंकराचा परम भक्त होता तो. माझा पती, त्यानं 9 ग्रहाच्या पायऱ्या 33 कोटी देवता बंदी शाळेमध्ये टाकले. एवढा महान होता माझा पती, अनेक गुणांनी भरलेला होता असा माझा पती. पण असं त्याच्यात काय कमी आहे की ते तुझ्यात विशेष आहे? तुझ्यात काय विशेष आहे की ते त्याच्यात कमी आहे की त्याला तुझ्या हातानं मरावं लागलं? ते पाहण्यासाठी मी आले. हे तपस्वी, माझ्या पतीत काय गुण आहेत हे मला माहिती आहे, पण असा कोणता विशेष गुण तुझ्यामध्ये आहे की तो माझ्या पतीत नाही, हे पाहण्यासाठी मी इथं आले, तुला कोसण्यासाठी आलेले नाही. तेवढी मी समजदार आहे. भगवान म्हणतात, आई, मग तुला कळालं का माझ्यात काय विशेष आहे आणि तुझ्या पतीत काय कमी आहे? मंदोदरी म्हटली, तपस्वी, जेव्हा मी इथे आले ना, तेव्हाच मला कळालं की तुझ्यात काय विशेष आहे आणि माझ्या पतीत काय कमी आहे. आई, सांग ना मला, काय कळालं तुला? काय माझ्यात विशेष आहे, तुझ्या पतीत काय कमी आहे ते मला सांग. मंदोदरीनं सांगितलं, हे तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा प्रतापी रावण माझा पती. त्याला माझ्यासारखी पतिव्रता पत्नी, 80,000 पत्न्या, माझ्यासारखी पतिव्रता नारी. एवढं सगळं असताना सुद्धा वनवासियाची पत्नी त्यानं चोरली आणि पत्नी बनवण्याचा हट्ट केला. हा माझा पती. आणि तू एक आहेस तपस्वी, परस्त्रीची सावली पडली तर उठून उभा राहिलास आणि आई म्हणून हात जोडले. हाच फरक तुझ्यात आणि माझ्या पतीत आहे. हाच फरक आहे. राम कशाला म्हणतात? सद्गुणांची ठेव. जिथे चांगले गुण आहेत तो राम आहे, जे दुर्गुणांचा संग्रह आहे तो रावण आहे. मग आपल्यातला राम विकसित करायचा आहे. ज्याच्यातला राम जागा आहे, समजावं तो जागा आहे. आज रावणाकडे काही कमी नव्हतं. त्याच्या एवढा श्रीमंत अजून जगात निर्माण व्हायचा. रेकॉर्ड ब्रेक केलं त्यानं. त्याच्यासारखा श्रीमंत अजून झालाच नाही. पण त्या रावणाचं नाव सुद्धा शिल्लक राहिलं नाही. फक्त पुराव्यापुरता, उदाहरणापुरता तो आहे. त्याचं नाव शिल्लक राहिलेलं नाही. का आहे एखादा इथं रावण? नाही नावाचा तो पण नाव नाही ना. तसं शोधून सुद्धा सापडणार नाही. इच्छा आहे का कुणाचे नामकरण करण्याचे? आपण लगेच प्रोग्राम करू तो. तसं पण नाही, तसं पण कोणी तयार होणार नाही. रावण, त्याचं नाव सुद्धा शिल्लक राहिलं नाही. रायाचा जय जयकार करतात का? रामाचा जय जयकार याचा अर्थ सद्गुणांचा जय जयकार आहे. आज सारं जग म्हणतंय प्रभू रामचंद्र भगवान की. बसले लोक जरा मोठ्यानं जय जयकार, चार्जिंग झाल्यासारखं. जरा मोठ्यानं प्रभू रामचंद्र भगवान की जय. खाली बसलेली माणसं म्हणा प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, सद्गुरु भगवान बाबा की, वामन भाऊ महाराज की, प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. संजय बाबा काय करायचं आता नेमकं? राम जागा ठेवायचा आपल्याला. फसवलं मी तुम्हाला? इथं फसला, दुसरीकडे कुठे फसवू नका. सावध राहा. कुणाला म्हणायचं जागा? माझ्या दादांनो,
ज्याच्यातले सद्गुण विकसित आहेत, चांगले गुण. मग तुम्ही म्हणाल चांगले गुण नेमकं काय? कोणते चांगले गुण? कानानं चांगलं ऐकणं, डोळ्यानं चांगलं पाहणं, तोंडानं चांगलं बोलणं, हातानं चांगली कर्म करणं आणि पावलं चांगल्या जागेवर घेऊन जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं तो जागा आहे. गांधीजींच्या साबरमती आश्रमात आपल्यातली काही लोक जाऊन आली असतील, अहमदाबादला जे गेले असतील ना, किंवा द्वारकेला जाताना गेलो आम्ही. पहिली ती गोष्ट मी पुस्तकात वाचायचे, पण तिथं गेल्यावर प्रत्यक्षात पाहिलं. गांधीजींचा जो आश्रम आहे त्या आश्रमात अगदी एंट्री करताना सुरुवातीला 3 माकडांच्या मूर्त्या आहेत. 3 माकडांच्या मूर्त्या. एका माकडांना कानावर हात दिलेले आहेत, एका मूर्तीतल्या माकडाचे डोळ्यावर हात आहेत आणि एका मूर्तीच्या तोंडावर हात आहेत. एकानं कान दाबले, एकानं डोळे आणि एकानं तोंड. ती मूर्ती काय शिकवते? माकडं शिकवताय बरं. मूर्ती माकडाची, माणसाची नाही बनवली, तिथं माकडाची मूर्ती बनवली आणि त्याच्यातून सांगितलंय ज्या माकडांनी कान दाबलेले आहेत ती माकडं माणसाला सांगताय, संदेश देत आहे, बाबांनो कानानं वाईट ऐकू नका. ज्या माकडानं तोंडावर हात ठेवलाय, माकड सांगताय तोंडानं वाईट बोलू नका. तोंड लोकांचं आहे का आपलं आहे? बाबी आपलंच आहे, पण ते आपल्या ताब्यात आहे का? बाबी हा, मग भांडणं कसं काय होत आहे तुमची? जागेवरून भांडणं लागतंय. कशासाठी पण भांडणं करतो आपण? आपलंच आहे पण आपल्या ताब्यात नाही. ते माकड सांगताय तोंड ताब्यात ठेवा, डोळे ताब्यात ठेवा. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण, तेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, 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 डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, दिले हात पाय कान, डोळे मुख बोलाया नासे जीवपण भवरोग, भवरोग, भवरोग. वा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीवपण भवरोग. ह्या इंद्रियांच्या माध्यमातून चांगली कामं करणं ज्याला जमतंय तो जागा आहे. आपुलिया हिता जो असे जागता, मग पहा धन्य माता पिता तयाचिया, त्याच्या आई वडिलाला धन्यता प्राप्त होते. पांडुरंगाच्या भेटीसाठी न जाता स्वतःच्या कर्मामध्ये देवाला पाहिलं. साधू महान आहेत. विदेही राजा जनकाचा अवतार आहेत. कर्मात ईश्वराला पाहिलं. कांदा मुळा मिरची भाजीमध्ये विठ्ठल दिसला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, 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 लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. सावता महाराजांना मिरचीत देव दिसला हो, आपण देवाच्या डोळ्यात मिरच्या घालतो. काय कृती काय कर्म आहेत आपले. अरे पाप करताना गुपचूप करायचे असं वाटतं की त्याला दिसत नाही, म्हणजे देवाच्या डोळ्यात मिरच्या घालल्यासारखं आहे की नाही. पण माझ्या सावता महाराजांना मिरचीत देव दिसला, कांद्यात देव दिसला. असे संत शिरोमणी सावता महाराज, विदेही राजा जनकाचा अवतार. सावता बाबा लपंडावचा खेळ खेळत खेळत जगाचा मालक आला आणि सावता महाराजांच्याकडे घाई करतोय, मला लपायला जागा द्या, उसात जा, अंग कापल माझं कोमल आहे. मग लसणामध्ये दिसल मी, भाजीमध्ये तिथेही काही काम भागणार नाही. अशा ठिकाणी लपवा की कितीही पंडित मला पकडण्यासाठी आला तरी मी हाताला नाही लागलो पाहिजे, कारण मला पकडणारे सामान्य नाही आहेत. ज्ञान दाखवतंय, नाम पकडतंय. एक ज्ञान आहे आणि एक नाम आहे, म्हणजे ज्ञानोबाराय आणि नामदेवराय आहेत. म्हणून मला अशा जागेवर लपवा की मी सहज नाही दिसलो पाहिजे. काय केलं असेल जे कधीच आपल्याला सुचणार नाही ते सावता महाराजांनी केलं. आपल्याला सुचल काय? अय बाबी, नाही ना सुचणार आपल्याला. इळा घेतला आणि छाती फाडली, आतमध्ये ठेवला भगवान. जेव्हा नामदेवरायांनी हा सगळा प्रकार पाहिला ना, नामदेवरायांचं मन भरून आलं. वाटलं असेल कुणाला कौतुक करतील सावता महाराजांचं, नाही. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. माता बापाला, तोच भाव तुकोबाराय म्हणतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. आई वडील धन्य आहेत, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे. त्या लेकरांचं कौतुक जगाच्या मालकाला सुद्धा वाटतंय. अभंगाचं दुसरं चरण. पुत्र होते जगात